माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, नान्यं जाने नैव जाने न जाने। कृष्ण त्वदीयतपदपङ्कजपञ्जरान्ते, अद्यैव मे विशतु मानसराजहंसे। प्राणप्रयाणसमये कफवातपित्ते, कण्ठावरोदनविदो स्मरणं कुतस्ते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। गौरांगं रसमयं नित्यं रसाचार्यरसोत्सुखं, श्रीरामहर्षण देवाख्यं सद्गुरुं प्रणमाम्यहम्। जय जय श्रीराधारमण, जय जय नवलकिशोर, जय गोपीचितचोर प्रभु, जय जय माखन चोर। पुंडलीक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। संत वैष्णव भगवान की जय। आज या ठिकाणी संत समागम या फेसबुक पेजच्या माध्यमातून कपिल गीता श्रीमद भागवतातल्या तृतीय स्कंधातल्या कपिल अष्टाध्यायीवर आज आपण थोडं काही चिंतन करणार आहोत. सध्याची परिस्थिती, सध्याचं वातावरण हे काय वारंवार सांगायची गरज पडत नाही आपल्याला. एकांतवासामध्ये साधना करण्यासाठी मिळालेला हा जो वेळ आहे, जो काळ आहे, भगवत चिंतनामध्ये घालवण्यासाठी त्याची सार्थकता, काळाची सार्थकता करण्यासाठी थोडं काही भगवान परमात्म्याचं चिंतन व्हावं या दृष्टिकोनातून प्रवीण महाराज केळेकर यांचा आदेश आला आणि त्या दृष्टिकोनातून थोडंसं तृतीय स्कंदातल्या कपिलाष्टाध्यायीवर थोडंसं चिंतन करावं हा उद्देश. कपिलाष्टाध्यायी सांख्याचा उपदेशही म्हणतात. भगवान कपिलाने आपल्या मातेला सांख्याचा उपदेश केलाय. सांख्यशास्त्राचे उद्गाता कपिल भगवान आपल्या आईसाहेबांना हा उपदेश करतात. कपिल भगवान कोण, थोडीशी याची प्रस्तावना, थोडंसं चरित्र, कपिल अष्टाध्यायीच्या आधी चरित्र थोडंसं बघणं गरजेचं आहे. भगवान परमात्म्याच्या आदेशानं ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करायला चालू केली. त्यातून कर्दम ऋषीला प्रगट केलं. आपल्या छायेपासून कर्दम ऋषीला प्रगट करतायत.
आणि छायेपासून कर्दम ऋषीला प्रगट केल्यानंतर कर्दम ऋषी निरंतर तपश्चर्येमध्ये लीन असायचे. ब्राह्मणाची जर ओळख काय असेल, ब्राह्मणाचं जर तेज कशात असेल तर ते तपश्चर्येमध्ये आहे, साधनेमध्ये आहे. साधनभ्रष्ट जर ब्राह्मण असेल तर काही उपयोग नाही. ब्राह्मणाची अलौकिक जर संपत्ती कुठली असेल तर ती साधना तपश्चर्य आहे. म्हणून कर्दम ऋषी निरंतर आपल्या तपश्चर्येमध्ये लीन असायचे. एक दिवस भगवान परमात्मा प्रसन्न झाले. कर्दमा प्रसन्न झाले, मागवर काय मागायचंय. त्यावेळेस कर्दम ऋषी भगवान परमात्म्याला म्हणतायत, देवा काही मागण्यासाठीच तपश्चर्या केली नाही, तुझं दर्शन झालं बास, जीवनाची सार्थकता झाली. तरी पण काय मागायचे, माग, इच्छा असेल ती माग. त्यावेळेस कर्दम ऋषी म्हणतात मला इच्छाच नाही आहे काय. आणि तपश्चर्येच्या बदल्यात, भक्तीच्या बदल्यात भगवान परमात्म्याकडे मागणं हे चूक आहे. दक्षिण भारतामध्ये संत होऊन गेले रामचंद्र दास म्हणून. ते रामचंद्र दास प्रभू रामचंद्राचे मोठे भक्त. प्रभू रामचंद्राची भक्ती करत करत प्रसन्न झाले. आणि प्रभू रामचंद्र प्रसन्न झाल्यानंतर त्या रामचंद्र दासांना मागायला सांगितलं. रामचंद्रा, मी प्रसन्न झालोय तुझ्यावर, माग काय मागायचंय. त्यावेळेस रामचंद्र दास म्हणतायत, देवा मैं अगर मांगू तुझे पर तुम न देना कुछ मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. देवा मी काही तुला मागायची चूक केली तर तू मला द्यायची चूक करू नको, कारण मी भक्त राहणार नाही, व्यापारी होईल. त्या अनुषंगानं भगवान परमात्म्याला कर्दम ऋषी म्हणतायत, कर्दम हे भगवान परमात्मा, मला तुला काही मागायची गरज नाहीये. काही कामना मनामध्ये धरून तपश्चर्या तुझी मी केली नाहीये. त्यावेळेस भगवान परमात्मा स्वतःच म्हणतात, कर्दमा तू काय कर, लग्न कर, मी तुझ्या घरी प्रत्यक्षच काय करेन, म्हणजे जन्माला येईल. भगवान परमात्मा म्हणले ठीक आहे. कर्दम म्हणले ठीक आहे. भगवान परमात्मा ज्याच्या पोटी जन्माला येणार त्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय नाही. करतो म्हणले लग्न, पण एक समस्या आहे माझी. काय? माझ्यासारख्या फक्कड महात्म्याला म्हणले मुलगी कोण देईल. भगवान परमात्मा म्हणायला लागले, काळजी करू नका कर्दमा, मुलीची व्यवस्था मी करतो. म्हणजे ठीक. भगवान परमात्म्याने मनु महाराजांच्या 2 नंबरची मुलगी, तिचं नाव देवभूती, मनु महाराजांना सांगितलं कर्दम ऋषी सोबत त्यांचा विवाह करून दे. कर्दमाचा आणि देवभूतीचा विवाह झाला. असं म्हणतात की जगातला विधिवत पहिला विवाह हा कर्दमाचा आणि देवभूतीचा आहे. जगातला पहिला विवाह कर्दम आणि देवभूतीचा आहे, पहिला विवाह. पण कर्दम ऋषी विवाह करायच्या आधीच त्यांनी एक आट ठेवली, एक संतान झाली की मी जंगलामध्ये निघून जाईल. म्हणजे ठीक आहे. देवभूतीला मान्य आट झाली. देवभूती म्हणते, विषयामध्ये गुरफटून राहणारा पतीही मला नकोय. विषयामध्ये गुरफटून राहणारा पतीची अपेक्षा मलाही नाहीये. म्हणून मला तुमची अट मान्य आहे. दोघांचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर एक दिवस कर्दम महाराज देवभूती मातेला म्हणतायत, हे बघ मुले, थोडंसं मी काय करतो, ध्यानाला बसतो. आणि जे ध्यानाला बसले 60 वर्ष तपश्चर्या केली, आपलं लग्न झालंय, आपण सद्ग्रहस्थ आहोत, हे भगवान परमात्मेचं ध्यान करताना विसरून गेले भगवान कर्दम ऋषी. देवभूती माता काय करावं, काही नाही, सगळा शृंगार उतरवून ठेवला.
आणि एकनिष्ठेनं पतीची सेवा करायला लागली देवभूती. कोमल केस आहे ते जटामध्ये परिणित झाले, अंगावर सुरकुत्या, वृद्धावस्था प्राप्त झाली देवभूतीला. 60 वर्षानंतर ज्यावेळेस कर्दम ऋषींची तपश्चर्या संपली, त्यावेळेस कोणतरी एक वृद्ध आपल्या आश्रमामध्ये आली आहे, सेवा करते आपली, हे दिसायला लागलं. कर्दमाने विचारलं, म्हणले देवीजी आपण? देवभूती माता म्हणते, महाराज आठवा, काही वर्षापूर्वी आपलं लग्न झालं, तुम्ही भगवान परमात्म्याचं ध्यान करण्यामध्ये निमग्न झालात. अच्छा म्हणले, सम्राट मनूची मुलगी देवभूती, मी तुझ्यावर प्रसन्न आहे म्हणले, माग काय मागायचे? देवभूती माता म्हणते, पत्नीचं हे कर्तव्य आहे पतीची सेवा करणं. सो मी तुमची सेवा केली, त्यात मागायचं काय आहे? नाही नाही म्हणले, मी तुझ्यावर प्रसन्न नाही, माग. म्हणले महाराज, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असतालच, आपण सद्ग्रहस्थ आहोत, कमीत कमी एक संतती तर आपल्याला झाली पाहिजे. म्हणले ठीक आहे. कर्दम ऋषी वैज्ञानिक होते, हातामध्ये पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं आणि जमिनीवर सोडल्याबरोबर एक सुंदर सरोवर तयार झालं. त्या सरोवरामध्ये देवभूतीला सांगितलं, त्या सरोवरामध्ये त्या दोघंही तरुण अवस्थेला प्राप्त झाले. हातामध्ये पुन्हा पाणी घेतलं, जमिनीवर सोडल्याबरोबर कामक नावाचं विमान कर्दम ऋषीने प्रगट केले, जे इच्छानुसार संसारामध्ये भ्रमण करतं. जगातला पहिलं संशोधन विमान असं कर्दम ऋषीने केलंय. त्या कामक विमान असं म्हणतात, संतांच्या मुखातून ऐकलंय मी की 9 मजली होतं ते कामक विमान. आणि त्या कामक विमानामध्ये हे दोघंच पती पत्नी संसारभर भ्रमण करायला लागले. आणि संसारभर भ्रमण करत असताना कालांतरानं 9 कन्यांना जन्म दिला. 9 कन्यांना जन्म दिलाय. येथे एक गोड असं चिंतन आहे. जोपर्यंत विषयासक्त मनुष्य आहे, आता हे बघा, भगवान परमात्म्याने स्वतः कर्दम ऋषीला वरदान दिले की तू लग्न कर, मी तुझ्या पोटी जन्माला आला येणार आहे. मग स्वतः वरदान देऊन कसं काय आले नाही? तर बरं, कर्दम ऋषी विसरून गेले की आपले पोटी म्हणले भगवान परमात्मा जन्माला येणार आहेत. तर कर्दम ऋषी विसरून गेले, ठीक आहे, पण भगवान परमात्म्याचं काम नव्हतं का आपलं वचन पूर्तता करावी? पण इथं भगवान परमात्मा एक निर्देश करतायत, याचे 2 अर्थ लागतात. एक, जोपर्यंत विषयात आहे, विषयामध्ये राहून, विकारामध्ये राहून, संसारामध्ये राहून भक्ती तर प्राप्त होते, पण माझी प्राप्ती होत नाही म्हणतात भगवान परमात्मा. हां, विषयामध्ये, विकारांमध्ये, संसारामध्ये राहून भक्ती बिलकुल करता येते, पण माझी प्राप्ती होऊ शकत नाही तुम्हाला. एक संदेश देतात भगवान परमात्मा. त्यासाठी वैराग्यच उत्पन्न झालं पाहिजे मनुष्याच्या मनामध्ये, तरच माझी प्राप्ती आहे. सर्वांचा वीट आला पाहिजे, सर्व संगे वीट आला, तू एकाला आवडशी ही स्थिती झाली पाहिजे. ज्यावेळेस ही स्थिती होते त्यावेळेसच भगवान परमात्मा प्राप्त होतात. आणि दुसरी गोष्ट, कर्दमाला निर्देश करतायत भगवान परमात्मा, कर्दमा, विषयामध्ये एवढा गुरफटून गेलास की मी पोटाला येणार आहे हे तू विसरून गेलास, म्हणून मी आलो नाही. विकाराची सत्ता, विषयांची सत्ता तुझ्यावर काय झाली आहे? जडली गेली आहे. म्हणजे विकारामध्ये, विषयामध्ये, संसारामध्ये मी प्राप्त होत नाही, म्हणून भगवान परमात्मा आले नाहीत. कर्दम ऋषीने विचार केला, अरे बापरे, म्हणले आपण संसारामध्ये भटकलो, विकारामध्ये भटकलो, 9 मुलींना जन्म दिलाय, आठवण झाली म्हणले, एक संतान झाल्यानंतर आपण संन्यास घेणार होतो. सोटा लंगोटा उचलले, निघाले. देवभूती माता म्हणते, कुठं निघालाच? म्हणले, आठव माझं वचन, एक संतान झाल्यानंतर, एक मुलगा झाल्यानंतर मी संन्यास घेणार होतो. महाराज, 9 मुली झाल्यात, जिम्मेदारी अजून वाढली, ह्या 9 मुलींचे लग्न आले आणि मुलगा. बरं, ह्या 9 मुली लग्न करून माहेर निघून गेल्यानंतर मी कुणाच्या आश्रित राहू?
हे मला सांगा. अरे हा म्हणले, बरं झालं म्हणले देवभूती मला आठवण करून दिली तू. भगवंतानी मला वचन केलं तर, भगवंतानी मला वचन दिलं तर, कर्दमा तू जर लग्न केलं तर मी तुझ्या पोटी जन्माला येईल. संन्यास घेण्याचा विचार स्थगित केला आणि पुन्हा देवभूती माता गर्भवती राहिली आणि साक्षात संत रूपानं भगवान परमात्मा कपिल या नावानं अवतरले. बोल कपिल भगवान की जय. कपिल भगवान परमात्म्याचं प्राकट्य झालं. म्हणून एक भक्ती, नवविधा भक्तीपैकी कुठली तरी एक भक्ती केल्यानंतर भगवान परमात्मा प्राप्त होतो हे तर ठीक आहे, पण जिथं नवनव भक्तींचं प्राकट्य झालंय तिथं म्हणले भगवान परमात्मा कसे येणार नाहीत. एक सांगू तुम्हाला, संसारामध्ये जर एकाला आमंत्रण द्यायचं असेल, एखाद्याला आमंत्रण द्यायचं असेल, साधं जेवण्याचं असेल, लग्नाचं असेल किंवा कुठलंही आमंत्रण द्यायचं असेल तर म्हणले पतीला आमंत्रण द्यावं लागतं. पतीला आमंत्रण दिल्यानंतर पत्नीला सेपरेट वेगळं आमंत्रण द्यायची गरज पडत नाही. पण परमार्थामध्ये बिलकुल उलट आहे. परमार्थामध्ये पत्नीला आमंत्रण दिल्याशिवाय म्हणले पतिरूपी भगवान परमात्मा येत नाही. भक्तिरूपी पत्नीला ज्यावेळेस आपल्या हृदयस्थानामध्ये चित्तामध्ये तुम्ही आमंत्रित कराल त्यावेळेसच काय होईल म्हणजे पतिरूपी भगवान परमात्मा येईल. सो कर्दम आणि देवहूतीने पहिला काय केली, नवविधा भक्तींचं आमंत्रण दिलं, भक्ती केली आणि मग कपिल भगवान प्रकट झाले. कपिल भगवान परमात्म्याचं प्राकट्य झाल्यानंतर समजल्यानंतर ब्रह्मदेव आपल्या सृष्टीतले 9 ऋषी घेऊन आले आणि 9 ऋषी घेऊन आल्यानंतर कपिल भगवान परमात्म्याचं ध्यान केलं, स्तवन केलं. ध्यान स्तवन केल्यानंतर निघायला लागले त्यावेळेस कर्दम ऋषी म्हणतायत, महाराज तुमच्याकडं 9 मुलं, माझ्याकडं 9 मुली, शुभस्य शीघ्र विवाह करून टाकू. म्हणजे ठीक आहे. 9 मुलांचा 9 मुलींचा विवाह भगवान परमात्म्यांच्या संकेतानुसार काय केला म्हणले विवाह करून टाकला. कलादेवीचा विवाह झाला म्हणले मरीची ऋषीसोबत, अनुसयेचा विवाह झाला म्हणले आत्री ऋषीसोबत, अरुंधतीचा विवाह झाला वशिष्ठ ऋषीसोबत. असे 9 मुली आणि 9 मुलांचे विवाह झाले. कर्दम ऋषी म्हणतायत, देवी जिम्मेदारी संपली माझी आता. मुली म्हणले सासरी निघून गेला, मुलगा तुझ्यापाशी राहिला, आता मला अडकवू नको. देवहूती माता म्हणते, आता नाही अडकवणार तुम्हाला, जा मग निघा तुम्ही आता. बघा, एक जर कर्दम ऋषीच्या आयुष्याचं जर चिंतन केलं, एक दृष्टिक्षेप केला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की देवहूती मातेसारखी आज्ञाधारणी पतिव्रता होती. आज्ञाधारणी पतिव्रता होती. भगवान प्रत्यक्ष ज्याच्या तपश्चर्येसाठी संन्यास घ्यायचा होता, कपिलासारखा भगवान परमात्मा पोटाला आले होते, कपिलासारखा मुलगा होता, काही कमी नव्हती. अनुसया, कला, अरुंधती, ख्याती, हवीरभू यांच्यासारख्या म्हणजे 101 तत्वज्ञानी महाज्ञानी मुली होत्या. कशाचीही कमतरता नव्हती. तरी पण कर्दम ऋषी संकेत करून जातात की बाबा आपल्या चतुर्थ आश्रमामध्ये घरी राहायचं नाही कोणी, वनाच्या दिशेने निघून जायचा प्रयत्न करायचा. घरी राहिल्यानंतर मनुष्य मायेमध्ये जकडला जातो. माया माया म्हणजे काय, मै और मोर दोरते माया, मी आणि माझं याच्यामध्ये फसून जातो मनुष्य. म्हणून कर्दम ऋषी रममाण झाले नाहीत संसारामध्ये, संसाराचा त्याग केला आणि वनाच्या दिशेने निघून गेले. कर्दम ऋषी निघून गेलेच आणि आता फक्त आश्रमामध्ये 2च जण, एक म्हणजे देवभूती माता आणि दुसरी म्हणजे कपिल भगवान परमात्मा. कपिल भगवान परमात्मा तर निरंतर आपल्या साधनेमध्ये लीन असायचे आणि माता भगिनींचा स्वभाव आहे, त्यांना जर कोणी गप्पा मारायला नाही मिळालं की ते अर्ध्या उदास तिथंच होतात. गप्पा मारायला कोणी नाही मिळालं ते अर्ध्या उदास तिथंच होतात. खिन्न म्हणा
म्हणले देवभूती माता राहायची आणि निरंतर विचार करायची की आपल्या जीवनामध्ये असं कुठलं तत्व अवशेष राहिले की ज्या तत्वाशी मी जोडली गेले नाही. चिंतन चालू झालं उत्तर आयुष्यात देवभूती मातेच्या. मोक्ष प्राप्तीची इच्छा मनामध्ये जागृत व्हायला लागली हळूहळू. विचार करा, कर्दमासारखा तेजस्वी महात्मा जिच्या जीवनामध्ये आहे पतिरूपानं, कपिलासारखा तेजस्वी मुलगा जिच्या जीवनामध्ये आहे, पण इतके दिवस तिला आपला जीवन जे आहे ते अतृप्त आहे याची कुठंही म्हणले जाणीव झाली नाही. ज्यावेळेस मनुष्य एकटा पडतो त्यावेळेस त्या मनुष्याला जाणीव होते की आपल्या जीवनामध्ये असं कुठलं तत्व अवशेष राहिले ज्या तत्वाशी मी जोडले गेले नाही. इथून म्हणजे मुमुक्षु व्हायला काय होते म्हणजे प्रारंभ होतो, इच्छा निर्माण होते. काय आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतृप्ततापणा आहे. त्या पूर्ण तत्वाशी जोडलं जाण्यासाठी काय करावं, असं कुठलं तत्व आहे मी ज्याच्याशी जोडले गेले नाही. हे निरंतर देवभूती मातेच्या मनामध्ये काय व्हायची म्हणले गोष्ट काय करेल म्हणले टोचायची. पण काय करावं, कुणाला विचारावं. कपिल भगवान परमात्मा निरंतर ध्यानमग्न असायचे. पण एक दिवस हिंमतच बांधली, कपिल भगवान परमात्म्याकडे गेली आणि कपिल भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर देवभूती मातेला कपिल भगवान परमात्मा म्हणतात, आई ही उलटी गंगा कशी काय म्हणली आज चालली. तू माझी आई आहे, मी तुझा मुलगा आहे, नमस्कार मी तुला करायला पाहिजे होता. कपिल भगवान परमात्मा थोडीशी परीक्षा बघायला लागली बरं का देवभूती मातेची. इथे तर देवभूतीचा आणि कपिल भगवान परमात्म्याचा थोडासा 8 अध्यायातला विषय बघितला. देवभूती प्रामुख्यानं कसं असतं, पहिल्यांदा शरणागती, मग स्तुती, मग प्रश्न असतो. पण देवभूती मातेनं गेल्या गेल्या बरोबरच प्रश्न विचारला. असं का केलं असेल? देवभूती मातेनं गेल्याबरोबरच भगवान कपिलांना प्रश्न विचारला, स्तुती केली नाही, शरणागती केली नाही, डायरेक्टच प्रश्न केला. तर त्याचं कारण आहे, देवभूती माता संत आहे म्हणून कपिल भगवान परमात्मा गेली नाही, देव आहे म्हणून तुझ्याकडे गेली नाही. स्वसुतम माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे या भावनेनं त्याच्याकडे गेली आणि त्या भावनेतून प्रश्न प्रकट झाला आहे. काय प्रश्न आहे? देवभूती माता म्हणते, निरविन्ना नितरान भुवन असत इंद्रिय तर्शनात येन संभाव्यमानेन प्रपन्नान्धन्तम प्रभू. निर्विन्ना नितरान भूमन असत इंद्रिय तर्शनात. बेटा कपिल, मी आत्तापर्यंत जीवनामध्ये खूप सुखाचा उपभोग घेतलाय. माहेरी असताना चक्रवर्ती सम्राट मनू महाराजांची मुलगी म्हणून जगतामध्ये विचरण केले. आपल्या पतीबरोबर कामक विमानामध्ये फिरले आहे. पण माझं मन अजून अतृप्त आहे. बेटा, असं कुठलं तत्व माझ्या जीवनामध्ये अवशेष राहिलं आहे की ज्या तत्वाशी मी जोडली गेली नाही. मला ते तत्वाशी जोडलं जायचं आहे. हे भगवान परमात्म्या मग पहिल्यांदा प्रश्न केला आणि हळूहळू म्हणले मग देवभूतीला जाणीव व्हायला लागली की हा मुलगा नसून काय आहे म्हणले प्रत्यक्ष भगवान परमात्मा आहे. मग त्याची आधी स्तुती केली पाहिजे. मग हळूहळू देवभूती मातेनं स्तुती केली. य अद्य भगवान पुंसमेश्वरो वै भगवान किलह. स्तुती करायला लागली देवभूती माता. आणि स्तुती करायला लागल्यानंतर देवभूती माता म्हणते, या अज्ञानरूपी अंधकारामध्ये मी बुडाली आहे. हे प्रभो, अज्ञानरूपी अंधकारातून मला बाहेर काढा. ज्ञानाचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाकडे मला घेऊन चला. घोर अंधकारात मी बुडाली आहे आणि त्या अज्ञानरूपी अंधकारातून मला बाजूला काढा. आणि मी तुम्हाला शरण आले आहे. आणि मग आता शरणागती काय केली आहे,
देवभूती मातेनं केली आहे. तं त्वां गताहं शरणं शरण्यं, तं त्वां गताहं शरणं शरण्यं. हे भगवान कपिला, मी आता तुम्हाला शरण आले आहे, माझं कल्याण करा, शरण आले आहे मी तुम्हाला. भगवान कपिल म्हणतायत, एकतर मनुष्याच्या मनामध्ये, जीवाच्या मनामध्ये एकतर वैराग्य उत्पन्न होत नाही. बरं, वैराग्य उत्पन्न झालंच तर ते वैराग्य टिकत नाही. वैराग्य किती बरेच प्रकारचे आहेत. काही मरकट वैराग्य आहे, काही स्मशान वैराग्य आहे आणि वैराग्य आहे. कलियुगामध्ये वैराग्य प्राप्त होणं हे फारच दुर्मिळ गोष्ट आहे. लाखो नाही कोट्यावधी माणसातून एखादाच विरागी महात्मा असतो ज्याला वैराग्य प्राप्त होतं. पण ज्या क्षणाला वैराग्य प्राप्त झालंय त्याच क्षणाला सगळ्याचा त्याग करता आला पाहिजे. ज्या क्षणाला वैराग्य प्राप्त झाले त्याच क्षणाला सर्वाचा त्याग केल्यानंतर आपल्यामध्ये जर पात्रता असेल तरच म्हणले भगवान परमात्मा काय करतो, म्हणजे संत रूपानं, सद्गुरू रूपानं भेटतो. आपल्यामध्ये जर पात्रता नसेल तर सद्गुरू रूपानं, संत रूपानं भगवान परमात्मा भेटत नाही. देवभूती मातेनं सर्वस्व म्हणले कपिल भगवान परमात्म्यावर समर्पण केलं. तर बस मी तुम्हाला शरण आले आहे, आता माझ्या कल्याणाचा मार्ग, आत्मकल्याणाचा मार्ग मला काय करा म्हणले सांगा, ज्याच्यामध्ये माझं खरंच हित आहे, ज्याच्यामध्ये माझं खरंच काय आहे म्हणले कल्याण लपलेलं आहे, जेणेकरून माझं ज्या गोष्टीने माझं कल्याण होईल ती गोष्ट मला सांगा. जोपर्यंत ही भावना होत नाही, हे बघा, इंद्रिय विषय जे आहेत ते संसारामध्ये सर्व विषय अतृप्त आहेत. जेवण केलं, थोड्या वेळानं भूक लागणार आहे, कालांतरानं झोप लागली, नंतर पुन्हा माणूस झोपेतून जागा झाला, पुन्हा झोप लागणार आहे. म्हणजे जीवनातला एकही विषय काय नाही म्हणजे तृप्त नाही आहे, परिपूर्ण विषय नाही आहे. जीवनातले, संसारातले प्रत्येक विषय अपूर्ण आहेत आणि त्या अपूर्ण विषयामध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत म्हणले आपल्याला पूर्णत्व पदाला आपण जात नाहीत. अपूर्णत्व तर आपल्या जीवनामध्ये राहते. मग यासाठी काय करावं, सरळ सरळ एक सोपं साधन आहे की संतांच्या संगतीमध्ये जावं. मोठी काय, प्रत्येक माणूस विकाराच्या अधीन आहे, प्रत्येक माणूस विषयाच्या अधीन आहे. विषयाच्या विकाराच्या अधीन राहून मनुष्य काय होतं म्हणजे मनुष्याची दुर्गती होते, जीवाची दुर्गती होते. तुकोबाराय एक ठिकाणी म्हणतात, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. विषयाचं सुख भोगायला काय वाटतं म्हणले गोड वाटतं, परंतु विषयाचं जे सुख आहे ते काय आहे म्हणले यमदंडाला कारणीभूत आहे. किंवा ज्ञानोबरायांचे एक फार गोड प्रमाणे बरं, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल रया. विषयाचं जे सुख आहे ते विषयाचं सुख कसं आहे म्हणले अभ्राची सावली, आणि जी बाहुली असती पूर्वीच्या काळामध्ये बाहुल्या असायच्या शेणाच्या तयार केलेल्या. माफ करा, थोडा रेंजचा प्रॉब्लेम आला होता. बेगडाच्या बाहुलीप्रमाणे जे विशेष सुख आहे ते काय जाणार आहे, रयाला जाणार आहे. बेगडाच्या बाहुलीवर, शेणाच्या बाहुलीवर ज्या क्षणाला पाणी पडेल त्या क्षणाला ती बाहुली नष्ट होते. तसं म्हणले विषयाचं सुख इथं भोगल्यानंतर गोड वाटतं भोगायला, परंतु विषयाचा शेवट काय, विषयाचा पडी पाडो, गोड परमार्थ लागे कडू कडू, विषय तो गोडू जीवासी झाला. गणोबराय म्हणतात. किंवा विषय ओढी भुलले जीव, कोण आता करील कोण याची किव. म्हणजे विषयाचा शेवट फार अवघड आहे. मला सांगा, शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयासाठी एक एक प्राणी काय केलाय म्हणले शास्त्रानं सांगितलं आहे. या एकेका विषयाच्या नादी लागून एक एक प्राणी मेलाय. विचार करा मग, मनुष्य तर हे 5 विषय सोबतच भोगतोय, मनुष्याची दुर्गती काय होईल. म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे मनुष्याच्या जीवनामध्ये. म्हणून काय करा, सत्संगती करा, संतांच्या संगतीमध्ये राहा. कपिल भगवान परमात्मा म्हणतात, आई आज तुम्हाला गोड प्रश्न केलाय आणि मानव मात्राच्या कल्याणासाठी तो हा प्रश्न केलाय. ऐक म्हणले,
योगो आध्यात्मिक पुंसा मतो निःश्रेयसाय मी तुला असं काही सांगणार आहे जे मनुष्याच्या आत्यंतिक कल्याणाचं प्रमुख साधन आहे. आत्यंतिक कल्याणाचं प्रमुख साधन असणारा मी तुला काय करतो म्हणजे अध्यात्मयोग सांगतो. अध्यात्मयोग सांगतो. कारण काय आहे, चेत खलवस्य बंधाय मुक्ताय चात्मनो मतम गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. मनुष्याचं जे मन आहे ते मनच काय आहे म्हणले बंधालाही कारण आहे आणि मनच काय आहे म्हणले मुक्तीला कारण आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. एक हिंदीमध्ये फार गोड दोहा आहे बरं. मनुष्याचं मन जे आहे तेच बंधनाला कारणीभूत आहे. मनुष्याचं मन जे आहे तेच काय आहे म्हणले बंधनाला कारणीभूत आहे. कपिल भगवान परमात्मा आईला म्हणतात, आई मला सांग म्हणले मग मोक्ष जो मिळतो मोक्ष कुणाला आहे? शरीराला मोक्ष आहे? नाही. आत्म्याला मोक्ष आहे? नाही. मग मोक्ष आहे कुणाला? मोक्ष आहे तो मनाला आहे. मोक्ष आहे तो मनाला आहे. मुक्ती जी आहे ती मनाला आहे का? मन के हारे हार हैं, मन के जीते जीत, मन ही मिलावत राम से, मन ही करत फजीत. मन के हारे हार है, मन के जीते जीत, मन ही मिलावत राम से, मन ही करत फजीत. मनावर सगळं डिपेंड आहे. मन काय आहे म्हणले असं स्थिर आहे. इकडं मोडलं विषयामध्ये तर दुर्गती होणार आहे. भगवान परमात्म्याकडे मोडलं तर म्हणले अत्यंतिक सुखाची प्राप्ती होणार आहे. आणि रात्रंदिवस जो मनुष्य धडपड करतो तो कशासाठी करतो? रात्रंदिवस मनुष्याचे अतोनात प्रयत्न चालू आहेत फक्त आणि फक्त शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी चालू आहेत. मनुष्याचे प्रयत्न शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी चालू आहेत, पण आपले साधन चुकलेत. जो मुळातच दुःखरूप संसार आहे, जो मुळातच दुःखाला कारणीभूत आहे, त्या संसाराला साधन केल्यानंतर मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही कधी. यासाठी म्हणजे काल आपण गोकर्ण गीतेमधला एक श्लोक ऐकला असेल, धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान. धर्मानं काय करा म्हणजे आचरण करा, स्वधर्मानं आचरण करा. अन्य लोकांचं अन्य माणसाचं काय करा म्हणले गुण दोष मनामध्ये आणू नका. मनाला जेवढं होईल तेवढं भगवत चरणापाशी काय करा म्हणले स्थिर करा. असे मन विषयात उरपटल्यानंतर मनाची दुर्गती होते. आणि मन जर भगवान परमात्म्याकडे जर आलं तर मनानं काय होते म्हणले मोक्ष प्राप्त होतो. मनही मिलावत रामसे, मनही करत फजित. मनच आपला भगवान परमात्म्याकडे घेऊन जातं आणि मनच काय करतं म्हणले मनुष्याची फजिती करतं. त्यामुळं सावधान आई, ह्या मनाला अशा ठिकाणी स्थिर कर जिथं भगवान परमात्म्याची चर्चा चालू असेल किंवा ज्याचं मन भगवान परमात्म्यापाशी स्थिर झालं आहे. अशा काय कर म्हणले जे महापुरुष आहेत त्या महापुरुषाच्या संगतीमध्ये आपलं मन काय कर म्हणले घालव. त्या महापुरुषा संगतीकडे म्हणले मनाला घेऊन चल. महापुरुषाचं संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं, संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं, आपलं मन एवढं आपल्या स्वाधीन नाही आहे की लगेच भगवान परमात्म्याच्या चरणारविंदापाशी लागेल किंवा भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये रत होईल किंवा भगवान परमात्म्याशी जोडलं जाईल. आपलं मन एवढं हे नाही आहे म्हणे, एवढं आपलं मन आपल्या ताब्यामध्ये नाही आहे. पण ज्याचं मन ताब्यामध्ये आहे अशा म्हणले संतांच्या काय करा म्हणले संगतीमध्ये जा. हळूहळू ते संत भगवान परमात्म्याचे गुणानुवाद सांगून सांगून भगवान परमात्म्याचे चरित्र ऐकवून काय करतील, आपल्या मनावर काय करतील बघा, विवेकाचा हातोडा मारतील. जे मन आपलं सैरावैरा इकडं तिकडं भटकतं विषयाच्या वनामध्ये, आपलं जे मन आहे
ते विषयाच्या कपिल भगवान परमात्म्याच्याच नावामध्ये कपिल शब्दाची व्याख्या आहे. कपी म्हणजे वानर आणि ल म्हणजे लाती गृह्णाती, जो मनरूपी वानराला आकर्षण करून भगवान परमात्म्या रूपी काय करेल म्हणले चरणारविंदाची स्थिर करून देतो, त्याचंच नाव आहे म्हणले कपिल. एक दृष्टांत सांगू इच्छितो. भुंगा आहे, भुंगा एक, आणि तो भुंगा काय करतो म्हणजे निरंतर विष्टा खातो. भुंगे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे विष्टा खाणारा भुंगा आणि एक काय करणारा म्हणले फुलातील मकरंद खाणारा भुंगा. एक दिवस फुलातील मकरंद खाणारा भुंगा जो आहे तो म्हणले विष्टा खाणाऱ्या भुंग्याकडे गेला आणि त्याला विचारलं, म्हणले काय करतोस तू, काय खातोस? तो भुंगा म्हणायला लागला, काही नाही म्हणले, आपला जो आहार आहे, आपलं जे भोजन आहे म्हणले ते खायला लागले म्हणले विष्टा. अच्छा म्हणले एक काम कर, काय आज माझ्यासोबत चल तू. म्हणले कुठं? काही नाही म्हणले, ही विष्टा टाकून दे खायची. मग काय करू, मी तुला आज फुलातला मकरंद खाऊ घालतो. म्हणजे अच्छा इथे काय असते, चल म्हणले तुला सांगतो काय असते ते. त्यावेळेस म्हणले दोघे भुंगे निघायला लागले. त्यातला तो जो विष्टा खाणारा जो भुंगा आहे तो मकरंद खाणारा भुंग्याला म्हणायला लागला, एक काम करू म्हणले, काय माझ्या पत्नीला सांगून जाताना जाऊ म्हणले की मी फुलातला मकरंद खायला चाललो आहे. अच्छा म्हणले चला सांगू. फुलातला मकरंद खाणाऱ्या भुंग्यासोबत म्हणले विष्टा खाणारा भुंगा काय केला म्हणले पत्नीकडे गेला आणि आपल्या पत्नीला म्हणायला लागला, हे बघ म्हणले मी माझ्या मित्रासोबत काय करायला लागले म्हणले फुलातला मकरंद सेवन करायला चाललो आहे, जाऊ का म्हणले? हो जा म्हणले, पण एक काम करा म्हणले, काय मी ह्या काय 2-4 विष्टेच्या गोळ्या काय केल्यात म्हणले ठेवल्या, ते सोबत घेऊन चला. कारण फुलातला मकरंद जर तुम्हाला खायला नाही मिळाला तर कमीत कमी म्हणले हे गोळे खाऊन तर तुमची काय होईल म्हणले भूक भागेल. या दृष्टिकोनातून तुम्ही हे घेऊन जा. त्याने ते विष्टेचे 2 गोळे घेतले आणि काय केले म्हणजे आपल्या बाजूला मुखामध्ये ठेवून टाकले. आणि ठेवून टाकल्यानंतर दोघं जण चालले, फुलापाशी गेले. फुलापाशी गेल्यानंतर जो फुलातला मकरंद सेवन करणारा जो भुंगा होता तो तर म्हणले आनंदाने मकरंद सेवन करायला लागला. मकरंद सेवन करून झाल्यानंतर त्या विष्टा खाणाऱ्या भुंग्याला विचारलं, का रे म्हणले मकरंद खाल्ला का? म्हणले कुठे? म्हणजे दिसत नाही का हात मकरंद आहे, वास येत नाही का तुला? म्हणले नाही येत. त्यानं विचार करायला लागला फुलातला मकरंद खाणारा भुंगा, आपण तर म्हणले मकरंद खाल्लाय, मग याला कसं काय दिसना? मग त्या मकरंद खाणाऱ्या भुंग्याला आठवणीत आलं की याच्या दाढेमध्ये 2 काय आहेत म्हणले विष्टेचे गोळे आहेत, ते पहिले बाजूला काढायला पाहिजे. त्यानं सांगितलं हे जे 2 तुझे विष्टेचे गोळे आहेत दाढेमध्ये ते बाजूला काढ. आणि दाढेमधले विष्टेचे गोळे ज्यावेळेस बाजूला काढले त्यावेळेस तो विष्टा खाणाऱ्या भुंग्याला फुलातला मकरंद दिसला आणि काय करायला लागला, तो मकरंदाचं सेवन करायला लागला. तात्पर्य काय याचं, फुलातला मकरंद सेवन करणारा भुंगा म्हणजे संत आणि मकरंद म्हणजे फुलातला भगवान परमात्मा. जो विषयरूपी विष्टा सेवन करतो त्याला म्हणले मकरंद रूपी भगवान परमात्मा दिसत नाही. जवळ असून संतांच्या सानिध्यात असून संतांच्या संगतीमध्ये असून सुद्धा जर विषय जर टाकून दिले नाही तर विकार जर सोडून दिले नाही तर म्हणले मकरंद रूपी भगवान परमात्मा दिसत नाही. मग मकरंद रूपी संत, मकरंद रूपी सेवन करणारे जे संत आहेत त्यांना सांगावं लागतं, बाबा आता तरी याचा त्याग कर विषयरूपी म्हणले विष्टेच्या गोळ्याचा. आणि ज्यावेळेस संतांच्या कृपेनं विष्टारूपी म्हणले त्या गोळ्यांचा काय होईल, ज्या दिवशी संतांच्या कृपेनं जीवनामध्ये त्याग होईल, मकरंद रूपी भगवान परमात्मा त्या विषयरूपी विष्टारूपी जो मनुष्य जीव आहे सेवन करणारा, विषयरूपी विष्टा सेवन करणारा जीव आहे, त्या दिवशी त्याला काय होईल म्हणले मकरंद रूपी भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. म्हणजे असे जे संत आहेत जे भगवान परमात्म्याशी जोडले गेले आहेत, ज्यांचं मन भगवान परमात्म्याशी जोडलं गेलं आहे, त्या संतांच्या संगतीमध्ये राहा. कपिल भगवान परमात्मा सांगतायत. आई पण देवभूती माता म्हणते, बेटा कपिल संत कुणाला म्हणायचं? मग संतांची 5 लक्षणं सांगितलीत. 5 संतांचे 5 लक्षणं सांगितलीत. काय? तितिक्षया कारुणया कारुणिका सुहृद सर्व देहिनां अजातशत्रवः शांता साधवो साधुभूषणा. तितिक्षवः जो सहनशील आहे, कारुणिका
ज्याच्या मनामध्ये करुणा उत्पन्न आहे. सुहृद सर्व देहिनाम अजात शत्रवः शांता. जो अजात शत्रू आहे, जो करुणावान आहे, जो जगतामध्ये जो कुणाला शत्रू मानत नाही. कारण का? संतांची अशी धारणा झालेली असते, जगतामध्ये संतांना शत्रू का दिसत नाही त्याचं एकच सगळ्यात मोठं कारण आहे, शत्रू त्याच वेळेस दिसतात की जो भगवान परमात्म्याला सोडून आणखी काही बघतो. पण संतांचा हा स्वभावच झालेला आहे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. त्यांना प्रत्येक मनुष्य मात्रामध्ये, जीव मात्रामध्ये फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं दर्शन होतं. तुळशीदास गोस्वामी म्हणतात, सिय राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुग पाणी. किंवा एक प्रमाण आहे स्वामीजींचं, निज प्रभुमय देख ही जगत की हिसन कर ही विरोध. चराचरामध्ये जो भगवान परमात्म्यालाच बघतो, चराचरामध्ये एकमात्र भगवान परमात्माच आहे, अशी ज्याची वृत्ती होते, तो म्हणजे कोणासोबत विरोध करणार आहे. म्हणून अजात शत्रू हो शांता साधवो साधुभूषण. ज्याच्या मनामध्ये अत्यंत करुणा भरलेली आहे असा संत, अशा संतांच्या संगतीमध्ये राहणं काय आहे. राहून सत्संग केल्यानंतर त्या परिपूर्ण तत्वाशी आपण जोडले जाणार आहोत. जीवनामध्ये एकमात्र भगवान परमात्मा परिपूर्ण आहे. पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. एकमात्र भगवान परमात्मा परिपूर्ण आहे. आणि त्या परिपूर्ण भगवान परमात्म्याशी आपण जोडले गेले की आपल्या जीवनामध्ये काही अवशेष मिळवणं आपला शिल्लक राहणार नाही. हे त्याचं कारण, सगळ्यात मोठा उद्देश आहे. सताम प्रसंगान मम वीर्य संविदो भवन्ति हृत्कर्णरसायना कथा. संत महात्मे काय करतात, त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याची कथा ऐकून काय करतात, आपलं मन पगळवतात. आणि एकदा आपलं मन पगळवलं, एकतर आपलं मन काय म्हणले भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यात काय म्हणले लवकर लागत नाही. मग त्याचं सरळ सोपं आणि साधन काय आहे, भगवान परमात्म्याची ज्या दिवशी जीव कथा ऐकायला चालू करेल त्यावेळेस हळूहळू भगवान परमात्म्याचे चरित्र ऐकून मनुष्याचं मन पगळतं. आणि एकदा मनुष्य, हे बघा, लोखंडाला जर वाकवायचं म्हणलं तर लोखंड सहजासहजी वाकवत नाही. मग लोखंडाला वाकवायचा उपाय काय? लोखंडाला वाकवायचा एकच उपाय आहे, त्याला काय करा म्हणले, अग्नीमध्ये काय करा म्हणले थोडंसं तापवा. आणि अग्नीमध्ये तापून एकदा लोखंड म्हणले काय झालं, लाल बुंद झालं. आणि लाल बुंद झाल्यानंतर लवचिक झालं लोखंड की त्याला म्हणले आपण पाहिजे तसं वाकवू शकतो. बरोबर आहे, पाहिजे तसं वाकवू शकतो. मग काय करा, लालबुंद झालेल्या लोखंडाला काय करा म्हणले, हातोडा मारल्यानंतर पाहिजे तसा आकार त्या लोखंडाला देता येतो. तसंच मनरूपी लोखंड म्हणले भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यात म्हणले एवढं रत होत नाही. त्याला काय करा म्हणले, भगवान परमात्म्याचं काय करा म्हणले, भगवान परमात्म्याचे चरित्ररूपी अग्नीमध्ये तापवा. मग भगवान परमात्म्याचे चरित्र गुणानुवाद ऐकल्यानंतर तो काय करेल म्हणले, मन हळूहळू भगवान परमात्म्याचं मन काय होईल म्हणले, भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकून मन पगळलं जाईल. आणि मन ज्या वेळेस पगळलं जाईल त्यावेळेस म्हणले विवेकरूपी हातोडा काय करा म्हणले त्या मनावर घाला. कारण म्हणले आता चरित्र ऐकताना एवढा पगळत होतो, हेच कुठं जातं म्हणले, त्यावेळेस भगवान परमात्म्याची नामस्मरण करण्याची वेळ येते, त्यावेळेस हे कुठं जात होता म्हणले पगळलेलापणा. म्हणून भगवान परमात्म्याचे चरित्र संतांच्या संगतीमध्ये ऐकल्यानंतर काय होईल म्हणले, मन पगळलं जाईल. आणि अशा सतसंगतीमध्ये गेल्यानंतर, संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्या पूर्ण तत्वाशी आपण जोडले जाऊ. म्हणून देवभूती मातेला भगवान परमात्मा फार गोड उपदेश करतात. 8 अध्यायामध्ये सांगितले. पहिल्या अध्यायामध्ये कपिल अष्टाध्यायामध्ये देवभूती मातेचे प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा सांगितलाय. भक्ती कशी करावी, भागवतामध्ये अनेक वेळेला भक्तीचं काय केलं म्हणजे प्रतिपादन केले. 11 स्कंदामध्ये नवयोगेश्वर संवादाच्या माध्यमातून भक्तीचं स्वरूप सांगितले. भक्ती कशी करावी, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा नसृतस्वभावा करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्यत्. किंवा हीच गोष्ट भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, यत् करोसि यदस्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पण. पण भक्ती करत असताना भक्तीला ज्ञान आणि वैराग्याची जोड असली पाहिजे.
ज्ञानाविण भक्ती आंधळी आहे आणि वैराग्याविण भक्ती पांघळी आहे. भक्ती कशी करावी याचं जर ज्ञानच नसेल तर भक्ती करून काही उपयोग नाही. भक्तीचं ज्ञानच नसेल तर भक्तीची सार्थकता होत नाही एवढी. आणि भक्ती करत असताना भक्तीमध्ये जर वैराग्य नसेल तर काय होत नाही म्हणले, भक्तीची सार्थकता होत नाही. ज्ञानाविण आणि वैराग्याविण भक्ती काय म्हणले, आंधळी आणि पांगळी आहे. म्हणून मनुष्य मात्राचं लक्ष सांगत असतानाच म्हणजे श्रीमद भागवतामध्ये प्रथम स्कंदामध्ये लक्ष सांगितलंय काय, सवय पुंसा परो धर्मो येतो भक्तिरधोक्षजे, किंवा वासुदेवे भगवती भक्तियोगेन प्रयोजित जनयत्यास वैराग्य ज्ञानम च तथा हेतुकम. त्या तत्वाची भक्ती केली पाहिजे, त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. भक्तीची श्रेष्ठता कलियुगामध्ये हा वास्तविक जर उपदेश बघायला गेलं तर देवहूती मातेला उपदेशच नाही. हा उपदेश कलियुगातल्या कलुषित झालेल्या प्राण्यांसाठी म्हणले उपदेश आहे. कारण कलियुगामध्ये फक्त आणि फक्त भक्तीच्या आधारावरच काय म्हणले भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे. गोस्वामी तुळशीदासजी सांगतात, कलियुग केवल नाम आधारा, हरि सुमिरन हरि कीर्तन सारा, भक्ती भाव की ऐसी धारा, जो डुबे सो उतरे पारा. कारण कलियुगामध्ये भक्तीशिवाय म्हणले मनुष्याला अन्य साधनं काही नाहीत, म्हणले सुलभ नाही आहेत. भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. एकमात्र भक्तीच काय आहे म्हणले असं साधन आहे की जे जीवाला करता येईल. आणि त्यासाठी म्हणले भक्तीचा उपदेश, भक्तीचं प्रतिपादन कपिल भगवान परमात्मा काय करतात म्हणजे भक्तीचा महिमा सांगतात. भक्ती कशी करावी, अहेतु प्रतिहता. भक्ती कुठलीही कामना ठेवून करू नये, कामना विरहित मनुष्याची भक्ती असावी. कामना पुढं चालू ना कपिल भगवान परमात्म्याने भक्तांचे सगळं सांगणं काय आता शक्य होणार नाही, आपला वेळ आपला सीमित राहिला आहे. पण पुढं चालू ना भक्ताचं स्वरूप सांगत असताना 3 प्रकारचे भक्त सांगितलेत, तामस भक्त, राजस भक्त आणि सात्विक भक्त. आणि त्या सात्विक भक्ताचे पुन्हा 3 प्रकार केले, तर कनिष्ठ भक्त, मध्यम कोटीचा भक्त आणि उत्तम कोटीचा भक्त. कनिष्ठ कोटीचा भक्त तो आहे जो मंदिरातल्या मूर्तीमध्ये भगवान परमात्म्याला बघतो. मध्यम कोटीचा भक्त तो आहे जो मंदिरातल्या मूर्तीमध्येही भगवान परमात्म्याला बघतो आणि काय करतो म्हणजे संत वैष्णवामध्येही भगवान परमात्म्याला बघतो. हा मध्यम कोटीचा भक्त आहे. आता काही भागवतकाराने उत्तम कोटीच्या भक्तामध्ये सुद्धा 2 प्रकार केले. तर एक उत्तम कोटीचा भक्त म्हणजे मंदिरातल्या मूर्तीमध्येही भगवान परमात्म्याला बघतो, संत वैष्णवामध्येही भगवान परमात्म्याला बघतो आणि मनुष्य मात्रामध्येही भगवान परमात्म्याला बघतो. हा उत्तम कोटीचा भक्त. पण उत्तमोत्तम कोटीचा भक्त कुठला आहे की जो चराचरामध्ये भगवान परमात्म्याला बघतो, तो उत्तमोत्तम कोटीचा भक्त आहे. म्हणजे भक्तीच्या बदल्यात काही मागणं किंवा भक्ती केल्यानंतर मला काही प्राप्त व्हावं ही ज्याच्या मनामध्ये भावना नाही, तो उच्च कोटीचा भक्त म्हणजे निष्काम भक्त भगवान परमात्म्याला काय करतो म्हणजे आवडतो. निष्काम भक्त भगवान परमात्म्याला आवडतो. सकाम भक्त आवडत नाही अशातला भाग नाही. सकाम भक्ती करणारा मनुष्य सुद्धा भक्तच आहे, परंतु जेवढा म्हणजे निष्काम भक्त भगवान परमात्म्याला आवडतो तेवढा म्हणजे सकाम भक्त आवडत नाही. म्हणून प्रल्हाद महाराज प्रकट झाल्यानंतर प्रल्हादाला मागायला सांगितलं, प्रल्हादा माझी एवढी भक्ती केली, माग, काय मागायचं आहे. त्यावेळेस प्रल्हाद महाराज म्हणतात, यदि राशी समे कामान वरास्ताम वरदर्शव. माझ्या मनामध्ये कोणालाच काही मागण्याची इच्छाच निर्माण होऊ नये, हेच मला दे बस. भक्तीच्या बदल्यात मनुष्यानं भगवान परमात्म्याकडं काहीच मागायचं नाही, निष्कामच भक्ती झाली पाहिजे. मनुष्य आजकाल कलियुगामध्ये जास्त तर भक्त सकामच भक्ती आहेत. अमुक प्राप्त करण्यासाठी मी हे साधना करतो. नाही, साधी देवपूजा असू द्या, नाहीतर म्हणले आपला संध्या असू द्या, देवपूजा असू नाही तर संध्या असू दे, संकल्पाशिवाय कुठलंच कार्य करत नाही कलियुगामध्ये माणूस. संध्येचा सुद्धा संकल्प आहे ना, माझे सगळे पातक जळून जावे यासाठीच काय करतोय म्हणले मी भक्ती करतोय. त्या देवपूजेच्या संकल्पामध्ये तर किती सांगतात, मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्तम फल प्राप्त्यार्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विधा पुरुषार्थ प्राप्त्यार्थम. पुन्हा स्वतःसाठी नाही, मग सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यार्थम सकला मंगला वा किती मागतो म्हणले. म्हणजे सकामच भक्ती चालू आहे, सगळे सकामच आपली साधना चालू आहे. साधक तोच खरा
मी एक धाडस करून बोलतो बरं, साधक तोच खरा जो साधना करायला सुरुवात करतानाच मनामध्ये हे निश्चित करून जातो की मला भगवान परमात्म्याकडे काही मागायचं नाही. एक सांगू तुम्हाला, भगवान परमात्म्याकडं मागून आपण आपल्या नजरेमध्ये तुच्छ ठरत नाहीत का? जो भगवान परमात्मा सर्व सत्ताधीश आहे, जो भगवान परमात्मा सर्व शक्तिमान आहे, जो भगवान परमात्मा मुंगीच्या मनातलं सुद्धा जाणू शकतो, त्या भगवान परमात्म्याला आपण त्याच्यासमोर उभं राहून मागतो, हे आपण केलं त्याच्या दृष्टीनं त्याचा अपमान नाही आहे का? भगवान परमात्म्याला माहीत नसतं का आपल्याला त्याला काय मागायचं आहे, आपला काय पाहिजे? हा आता मला सांगा, एखाद्या आईवडिलाला लहान लेकराला काय पाहिजे हे माहीत नसतं का? लहान लेकराचं हित कशात आहे, लहान लेकराचं अहित कशात आहे, हे जसं आईवडिलाला माहीत असतं तसं म्हणले भगवानसुद्धा म्हणला काय आहे, आपली आई आणि वडील आहेत, त्या भगवान परमात्म्याला माहीत नाही का आपल्याला काय पाहिजे काय नको? मग आपण भगवान परमात्म्यापुढं आपले हात पसरून झोळी पसरून म्हणले त्याला मागून आपण त्याच्या नजरेमध्ये काय करतो म्हणले उतरले जातो, त्याच्या नजरेमध्ये आपण उतरून जातो. भगवान परमात्म्याला सगळं माहीत असतं आपलं काय पाहिजे, कशात आपलं हित आहे, कशात आपलं अहित आहे, हे भगवान परमात्म्याला माहीत आहे. आणि त्याच्या आता एक दुसरा यात अजून असा मुद्दा आहे, ठीक आहे, जर तुम्ही म्हणाले मग भगवान परमात्म्याला जर काही मागायचंच नाही, भगवान परमात्म्याला काही मागायचंच नाही, तर मग हा मागणे हा शब्दच निर्माण का झाला? मागणं हा शब्द निर्माण का झाला? त्याचं सरळ एकच कारण सांगतो, भगवान परमात्म्याला मागायचं नाही म्हणजे काय? भगवान परमात्म्याकडे काही लौकिक गोष्टी मागायच्या नाहीत, संसारातल्या काही गोष्टी मागायच्या नाहीत. असं नाही की भगवान परमात्मा द्यायला समर्थ नाही आहे. भगवान परमात्मा समर्थच आहे संसारिक गोष्टी मागितल्यानंतर द्यायला, पण संसारिक गोष्टी मागितल्यानंतर भगवान परमात्मा देऊन मोकळा होतो. पुन्हा भगवान परमात्म्याचा आपला काही संबंध राहत नाही. तेवढा पुरता भगवान परमात्म्याची आपण साधना केली, एवढा जप केला, एवढं साधना केली, भगवान परमात्मा प्रसन्न झाला, भगवान परमात्म्याने आपला देऊन टाकलं, बस भगवान परमात्म्याचा आपला संबंध संपला. पण भगवान परमात्म्याला एक संतांच्या मुखातून मी एक वचन ऐकलं, फार गोड वचन आहे, मला खूप आवडलेलं वचन आहे. भगवान परमात्म्याला जर काही मागायचंच असेल तर भगवान परमात्म्यालाच भगवंत मागा, भगवान परमात्म्याला स्वतः मागा. माझं बोलणं कळालं का बघा? भगवान परमात्म्याला जर काही मागायचं असेल तर भगवंतालाच मागा, भगवंताशिवाय भगवंताला अन्य काही मागू नका. स्वतः भगवान परमात्म्यालाच मागा. आणि जर तुमच्यामध्ये पात्रता असेल, योग्यता असेल तर मागण्याची सुद्धा गरज पडणार नाही, भगवान परमात्मा सहज देऊन टाकतो. भक्तीची सार्थकता त्यावेळेसच आहे की जो व्यक्ती भगवान परमात्मा, जो व्यक्ती निष्काम भक्ती करतो तो भगवान परमात्म्याला खूप आवडतो. बरं, निष्काम भक्ती करणारा भगवान परमात्म्याला खूप भक्त आवडतो. असं भक्तीची काही थोडीशी महिमा सांगितली आहे. महदादी तत्वाच्या उत्पत्तीचं वर्णन कपिल अष्टाध्यायीच्या माध्यमातून दुसऱ्या अध्यायामध्ये केलं आहे. प्रकृती पुरुषाच्या विवेकानं मोक्षाचं वर्णन केलं आहे तिसऱ्या अध्यायामध्ये. आपला वेळ संपत आला आहे, जवळपास 1 तास संपत आला आहे, 5 मिनिटं माझ्याकडे शेष राहिले. अष्टांग योग विधीचं लक्षण केले, अष्टांग योग विधीचं लक्षण केले. अष्टांग योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा प्रत्याहार योगस्य लक्षणं वक्षे स बीजस्य नृपात्मजी हे सांगत असताना श्लोक आला एक पुढं, याच्या पुढचा श्लोक आहे, स्वधर्माचरणं शक्त्या विधर्माच निवर्तनम. स्वधर्मानं आचरण करा. आधी स्वधर्मानं आचरण करा म्हणजे काय, धर्मानं आचरण करा म्हणजे काय. एक भागवतामध्ये याचे 2 उल्लेख येऊन दिले बरं का. एक भागवताच्या दुसऱ्या प्रथम स्कंदामध्ये दुसऱ्या श्लोकाचं चिंतन सांगत असताना धर्मप्रोत जिथं काहीच उत्तर परमो निर्मत्सराणाम सताम, मी नेहमी कथेमध्ये सांगत असतो, सधर्मानं आचरण करा म्हणजे काय, धर्मानं आचरण करा म्हणजे काय. धर्मानं आचरण करा एवढंच आहे बस. कोण्याही जीवाचा मज न घडो मत्सर,
ज्या दिवशी आपण दुसऱ्याचा मत्सर करणं बंद करू त्या दिवशी आपण स्वधर्मानं वागायला लागलो हे निश्चित समजा. मी नेहमी कथेमध्ये सांगतो, मत्सर आणि मच्छर याच्यामध्ये थोडंसंच अंतर आहे. मत्सर आणि मच्छर याच्यामध्ये थोडंच अंतर आहे. काय? मत्सर आणि मच्छर म्हणजे डास जो आहे तो वरून चावतो माणसाला, बरोबर आहे. डास जो आहे तो माणसाला, मच्छर म्हणजे डास वरून चावतो आणि मत्सर जो आहे तो माणसाला आतून चावतो. पण वरून चावणाऱ्या डासासाठी काहीतरी म्हणजे मच्छरदाणी आहे, कचवा चाप आहे, मॉर्टिन आहे, भरपूर साधनं आहेत वरून मच्छर न चावायसाठी. पण आतून जो मच्छर चावला आहे माणसाला, असा एकही माणूस सापडणार नाही आपला की जो जगतामध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाचा मत्सर करत नाही. स्वधर्मानं आचरण करण्याची पहिली स्टेपच ही आहे की पहिलं काय करा, म्हणजे दुसऱ्याचा मत्सर करणं बंद करा. ज्या दिवशी आपण आपल्या मनामधून दुसऱ्याचा मत्सर करणं बंद करू त्या दिवस खरं आपण काय करू म्हणले, त्या भगवान परमात्म्याच्या साधनेमध्ये चाललो आहे. भगवान परमात्म्याची साधना कुठंतरी आपण करत आहोत ही आपल्याला अनुभूती येते. अष्टांग योगाची साधना सांगत असताना ध्यानाची साधना सांगितले. ध्यान साधना सांगत असताना भगवान प्राणायाम करता आला पाहिजे, श्वासावर नियंत्रण करता आलं पाहिजे, इंद्रियावर विजय मिळवता आला पाहिजे. ध्यान योगामध्ये सांगितलं आहे. ध्यान योग सांगत असताना ध्यान 2 प्रकार सांगितले. भगवान परमात्म्याच्या सूक्ष्म देहाचं ध्यान, भगवान परमात्म्याच्या स्थूल देहाचं ध्यान. भगवान परमात्म्याच्या स्थूल देहाचं ध्यान करत असताना भगवान परमात्म्याच्या चरणापासून भगवान परमात्म्याचं स्थूल ध्यान करा. भगवान परमात्म्याचं ध्यान करत असताना भगवान परमात्म्याच्या स्थूल देहाचं ध्यान करत असताना भगवान परमात्म्याच्या तळव्यापासून भगवान परमात्म्याचं ध्यान करा. भगवान परमात्म्याचे तळवे कसे आहेत तर भगवान परमात्म्याचे तळवे लाल आहेत. भगवान परमात्म्याच्या लाल तळव्यावर काय आहे, काही चिन्ह अंकित आहे. ध्वजा आहे, अंकुश आहे, वज्र आहे, 4 कलश आहेत, एक कमळ पुष्प आहे. ध्वज कशासाठी आहे? भगवान परमात्मा सांगतात. बरं, भगवान परमात्म्याने ध्वज पताका पायावर धारण करून सांगतात की माझ्याकडं येण्यासाठी 2 मार्ग प्रामुख्यानं आहेत. एक म्हणले ज्ञानमार्ग आहे आणि एक म्हणले भक्ती मार्ग आहे. त्यातल्या त्यात म्हणले सगळ्यात सोपा भक्ती मार्ग आहे. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये सांगतात, भक्ती मार्गावर मनुष्यानं डोळे झाकून जरी गेलं तरी काही अडचण येणार नाही. भक्ती मार्गावर बरं भक्ती कशी करावी? नारद भक्ती सूत्रामध्ये यथा व्रज गोपिकानाम, जशी भगवान परमात्म्याची भक्ती गोपिकाने केली तशी भक्ती करावी. एक भक्ती मार्ग, दुसरा ज्ञान मार्ग, 2 मार्ग आहेत. भगवान परमात्म्याच्या पायावर 4 कलश आहेत. या 4 कलशाचं चिंतन करत असताना 2 प्रकारे अन्वय केला आहे. 2 प्रकारे विचार आले. तर 4 कलश म्हणजे काय? एक पहिला विचार सांगत असताना 4 कलश याचा विचार सांगत असताना एक म्हणले हे 4 कलश म्हणजे 4 पुरुषार्थ भगवान परमात्म्याच्या चरणापाशी आहेत. 4 पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि दुसरा विचार सांगत असताना भगवान परमात्म्याच्या चरणापाशी 4 प्रकारच्या मुक्ती आहेत, मोक्ष आहेत. पुरुषार्थाची लक्षणे सांगत असताना, पुरुषार्थाचं वर्गीकरण करत असताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष त्यात 2 जोड्या तयार केल्यात. धर्माची आणि मोक्षाची जोडी केली आहे आणि अर्थाची आणि कामाची जोडी केली आहे. आपल्या जीवनामध्ये जर कामनाची, आता असं नाही की मनुष्याच्या मनामध्ये कामना नाहीत, अशी कुठलाच मनुष्य नाही की याच्या मनामध्ये कामना नाहीत. मनुष्याच्या मनामध्ये खूप कामना आहेत, खूप इच्छा आहेत. आणि दुसऱ्या स्कंदामध्ये शुकदेव महर्षींनी सांगितले कुठल्या कामनाची परिपूर्ती करण्यासाठी कुठल्या देवाचं चिंतन करावं हेही सांगितले. पण कामना नाही असा मनुष्य नाही. बाकी संसारिक लौकिक तर गोष्ट सोडाच, पण भगवान परमात्मा आपल्याला भेटावा ही एक प्रकारची सुद्धा कामनाच आहे. मला मोक्ष प्राप्त व्हावा ही सुद्धा एक मनुष्याची कामनाच आहे. कामनेचा अंत मनुष्याच्या मनामध्ये नाही आहे. अनेक कामना आहेत. मला सांगा, एखाद्या मोठ्या शहराच्या ठिकाणी आपण गेलो असेल, भाड्याच्या घरामध्ये राहत असेल तर त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते, महिना झाले की म्हणले घरमालक येतो, म्हणले 4 खरी खोटी सुनावतो, कधी एकदा ह्या शहरामध्ये आपलं काय होईल, म्हणजे स्वतःचं घर होईल. मनुष्याच्या मनामध्ये कामना निर्माण झाली. त्या कामनेमुळं मनुष्य काय करतो म्हणले, त्या कामनेच्या मागं फिरतो. कसं घर होईल, किती पैसे लागतील, किती
व्याज किती भरावं लागेल, हे सगळं चिंतन करतात. आणि मला सांगा, समजा भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरामध्ये राहिला गेला, कामना पूर्ण झाली, इच्छा पूर्ण झाली, मला सांगा आनंद राहतो का तेवढा? किती दिवस आनंद राहतो? ठीक आहे, भाड्याच्या घरातून आपण स्वतःच्या घरामध्ये राहायला गेलो, आनंद किती दिवस राहिला? बिलकुल नाही. घर तर कायमस्वरूपी राहिलंय, पण आनंद राहिला नाही. कारण ह्या सगळ्या लौकिक कामना आहेत. कामनाची परिपूर्ती जीवनामध्ये कधीच होणार नाही. कामनेची परिपूर्ती जीवनामध्ये कधीच होणार नाही. मग कामना जर नष्ट करायची असतील, त्याच्यासाठी एकच काम करा. फक्त काय करा? संतांचे संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या संगतीमध्ये जा. बास, संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कुठलीच कामनाच शेष राहत नाही आपल्या जीवनामध्ये. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कामना शेष राहत नाही. कामना विरहित मनुष्य होतो. आपला संप्रदाय तर सांगतो म्हणले, भक्तीच्या बदल्यात भगवान परमात्म्याला मोक्ष मागणं ही सुद्धा म्हणले काय आहे? म्हणजे तुच्छ भावना आहे. भक्तीच्या बदल्यात मोक्ष मागता कामा नाही. फक्त आमचे मित्र आहेत अमोल महाराज, त्यांच्याकडून एक फार छान मुद्दा मिळाला. नाम दोन प्रकारचं आहे. मनुष्य मात्राचं साध्य जर काय असेल तर ते नाम आहे. नाम दोन, त्यांनी सांगत असताना सांगितलं, नाम दोन प्रकारचं आहे. एक साधन नाम, एक साध्य नाम. नामरूपी साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधन काय केलं पाहिजे? दोनाचंही उत्तर एकच आहे. काय? नाम. नामरूपी साधन हातात घेऊन काय करा म्हणले? नामरूपी साध्यापर्यंत पोहोचा. जीवनामध्ये अशा काही गोष्टी बघायला मिळतील, साधनं आणि साध्य मिळतील. साध्यापर्यंत मनुष्य पोचला की साधनाचा त्याग आहे. परंतु एकमात्र भक्ती मार्गातलं, भक्तिशास्त्रातलं किंवा पारमार्थिक क्षेत्रातलं एकमात्र साध्य आणि साधन एकमेव असं नाम आहे ज्याचा कधीच त्याग होत नाही. साधन नामाच्या आधारे साध्य नामापर्यंत पोचल्यानंतर तिथून साधन नामाचा त्याग होत नाही. नामाचा त्याग होत नाही. साधन जरी गेलं तरी साध्य नामाच्या आधारे म्हणले पुन्हा आपली साधना चालू होते. म्हणून संप्रदायामध्ये ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीची सांगितली तेच आहे. गोपीगीताचं थोडंसं चिंतन करत असताना भक्तीचे 3 प्रकार सांगितले. भक्तीचे तदीयता, त्वदीयता आणि मदीयता. भक्तीच्या 3 स्टेप सांगितल्या. तदीयता, त्वदीयता आणि मदीयता. तदीयता म्हणजे काय? भक्त साधना करत असताना, भक्ती करत असताना तदीयता म्हणजे काय? मी त्यांचा झालो किंवा त्यांची झाले. कुणाची झाले म्हणजे बघितले का त्यांना? म्हणजे नाही बघितलं. मग झालात कसं? रुक्मिणी साहेबांनी पत्रामध्ये फार गोडलेले. श्रुत्वा गुणानुभुवन सुंदर. त्यांच्या गुणगणांचं एवढं श्रवण केलं, त्यांच्या गुणगुणांचं श्रवण केल्यानंतर मी त्यांचे झाले किंवा झालो. त्यांच्या गुणगणांचं श्रवण केल्यानंतर आपलं मन आपोआप त्या भगवान परमात्म्याशी जोडलं येतं. म्हणून गुणानुवाद जरी ऐकायचे असतील तर संसारातल्या व्यक्तीचे म्हणले गुणानुवाद ऐकू नका. गुणानुवाद जरी ऐकायचे असेल तर फक्त भगवान परमात्म्याचेच गुणानुवाद ऐका. भगवान परमात्म्याचीच कीर्ती ऐका. दुसरी स्टेप आहे त्वदीयता म्हणजे काय? ज्याचे गुणगण आपण श्रवण केले आहेत, एक दिवस तो भेटल्यानंतर आपलं सर्वस्व त्याच्या चरणावर समर्पित करणं आणि म्हणणं तवास मी, आता बास म्हणले, मी तुमचाच आहे. ही त्वदीयता आहे. मी एकमात्र तुमचा आहे. ही भक्तीची दुसरी स्टेज आहे. मी एकमात्र तुमचा आहे. पण ह्याच्यापेक्षा चरमोत्कृष्ट एक स्टेप आहे भक्तीची, ती म्हणले मदीयता. त्वदीयतेमध्ये आपण काय म्हणतो? एकमात्र आता मी काय आहे म्हणजे तुमचा आहे. पण मदीयता जी आहे ती याच्यापेक्षा वरची स्टेप आहे. आता म्हणत नाही माणूस की म्हणले मी तुमचा आहे. आता माणसाची भाषा बदलतेच तिसऱ्या स्टेपमध्ये. काय? आता एकमात्र तुम्ही माझे आहात. आणि ज्या दिवशी आपण या गतीला आपली साधना एवढीही केली पाहिजे की आपण मदीयता नावाच्या स्टेजमध्ये गेलं पाहिजे. एक सांगू तुम्हाला, एक धाडस करून वाक्य बोलतो मी. भगवंतानी आपल्याला आपलंसं म्हणणं यात आश्चर्य नाही. काय? भगवान परमात्म्याला सगळे भगवान परमात्मा सगळ्यांनाच आपलं म्हणतो. भगवान परमात्मा सगळ्यांनाच आपलं म्हणतो. पण साधना अशी करा,
साधना अशी करा की भगवान परमात्म्यावर आपला अधिकार गाजला पाहिजे, की भगवान परमात्म्याला आपण म्हणलं पाहिजे भगवान परमात्मा एकमात्र तू आमचा आहेस. जशा गोपिका छती ठोकपणे सांगू शकत होत्या, भगवान तू फक्त एकमात्र आमचा आहे. अशी साधना करा. ध्यान करत असताना बराचसा विषय लांबून गेला. भक्ती मार्ग असेल, ध्यान मार्ग असेल, कलश असेल, ठीक आहे. 4 कलशाचे चिंतन करत असताना मोक्षाचं चिंतन केले. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्मानं वागा. धर्मानं वागा म्हणजे काय? षष्टम स्कंदामध्ये धर्मानं वागण्याची व्याख्या आली. वेद प्रणहितो धर्मा. वेदानं शास्त्रानं जे आपला नियम घालून दिले तर त्या नियमावर चालणं हाच धर्म आहे. त्या धर्माचं पालन करा. निश्चितपणे काय होईल म्हणजे मोक्ष मिळून जाईल. जीवनाची सार्थकता मोक्ष मिळवण्यात नाही आहे. मोक्ष आता जी गोष्ट आपल्याला प्राप्त आहे त्याला काय प्राप्त करण्याची गरज आहे? काही गरज नाही आहे. ठीक आहे. विषय फार लांबत चालला आहे. आपली वेळ संपून गेली आहे. भगवान परमात्म्याच्या तळव्याचं चिंतन करताना 4 कलशाचं चिंतन केले, वज्राचं चिंतन केले, अंकुशाचं चिंतन केले. भगवान परमात्म्याचे तळवे जे आहेत ते लाल आहेत. भगवान परमात्म्याचे जे नख आहेत ते पांढरे शुभ्र आहेत. भगवान परमात्म्याचा वरचा जो भाग आहे तो कसा आहे म्हणजे श्यामवर्ण आहे. म्हणजे भगवान परमात्म्याच्या चरणापाशी काय आहे? तीर्थराज प्रयाग आहे. तीर्थराज प्रयाग. तुम्ही म्हणाल तीर्थराज प्रयाग कसं काय? तर त्याचं कारण सांगतो. तीर्थराज प्रयागामध्ये 3 प्रकारच्या नद्या आहेत. सरस्वती, गंगा, यमुना. त्यातलं सरस्वतीचं पाणी लाल आहे, गंगेचं पाणी पांढरं शुभ्र आहे आणि यमुनेचं पाणी काय आहे म्हणजे श्यामवर्ण काळभोर आहे. पण जशी तीर्थराज प्रयागामध्ये सरस्वती लुप्त आहे तसं भगवान परमात्माचा सुद्धा जो तळभाग आहे, तळवा जो आहे तो कसा आहे म्हणजे भगवान परमात्मा उभं राहिल्यानंतर लुप्त आहे. जर तुम्ही कधी महिलांना वेणी घालताना जर बघितलं तर 3 भाग करतात वेणीचे. महिला 3 भाग करतात वेणीचे आणि त्या 3 भागामध्ये वेणी गुंफली जाते. पण गुंफल्यानंतर ती वेणी दिसताना दिसते की 2च भागात गुंफली आहे. तिसरा भाग कुठे गेला? जसा त्या वेणीमधला तिसरा भाग लुप्त आहे तसं भगवान परमात्म्याच्या चरणापाशी सरस्वती असलेली लुप्त आहे. लुप्त सरस्वती 2च दिसतात, गंगा आणि यमुना. त्यातल्या त्यात शास्त्रानं अजून भक्तिशास्त्रानं अजून वर्णन केले. सरस्वती काय आहे, गंगा काय आहे आणि यमुना काय आहे. ज्ञान प्रगट होतं, भक्ती प्रगट होते, पण वैराग्य जास्त प्रगट होत नाही. वैराग्य आचरणातून प्रगट होतं. गंगा ही ज्ञानाचं प्रतीक सांगितलंय, यमुना ही भक्तीचं प्रतीक सांगितलंय आणि सरस्वती ही काय सांगितलंय? वैराग्याचं प्रतीक सांगितलंय. असं थोडंसं भगवान परमात्म्याच्या स्थूल देहाचं चिंतन करायचं. मग थोडंसं पुढं यायचं. भगवान परमात्म्याचं काय करायचं म्हणजे तळव्याचं चिंतन झाल्यानंतर, वरच्या भागाचं चिंतन झाल्यानंतर गुडघ्याचं चिंतन करायचं. भगवान परमात्म्याच्या पोटाचं चिंतन करायचं आणि पोटाचं चिंतन करत असताना भगवान परमात्म्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत याचं चिंतन करावं. अनंत ब्रह्मांडे उदरी. भगवान परमात्म्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत याचं चिंतन करावं. वक्षस्थळाचं चिंतन करावं. भगवान परमात्म्याच्या वक्षस्थळावर असलेल्या श्री वत्सलांसनाचं चिंतन करावं. भगवान परमात्म्याच्या डोळ्याचं चिंतन करावं, मुखाचं चिंतन करावं, केसाचं चिंतन करावं. मी तर असं म्हणेन भगवान परमात्म्याच्या रोमाचं चिंतन भक्तांनी केलं पाहिजे का? भागवतात असं सांगतात, भगवान परमात्म्याच्या एका रोमावर करोडो ब्रह्मांड लढकायला लागले. करोडो ब्रह्मांड. भगवान परमात्म्याच्या स्थूल देहाचं चिंतन करताना रोमाचं चिंतन करणं फार गरजेचं आहे. का गरजेचं आहे? 5 मिनिटात सांगून आपलं वाणी काय करून म्हणजे विराम देऊया. मनुष्याच्या अंगावर जसे 3.5 कोट केस आहेत तसं म्हणजे आपण समजून जाऊ की भगवान परमात्म्याच्या अंगावर सुद्धा 3.5 कोट केस आहेत. आणि अशा 3.5 कोट केसामध्ये प्रत्येक रोमामध्ये करोडो ब्रह्मांड आहेत. आणि त्या करोडो ब्रह्मांडामध्ये आपलं एक ब्रह्मांड आहे हे लक्षात ठेवा. त्या करोडो ब्रह्मांडामध्ये आपलं एक ब्रह्मांड आहे. मनुष्य देखील मध्ये भरतो. बरं, अभिमान का करायचा? एक हिंदीमध्ये फार गोड छान दोहा आहे, जहा आ गया अभिमान वहा से खिसक जाते हे भगवान. अभिमान भगवान परमात्म्याला चालत नाही. बरं, त्यासाठी सांगायला लागले हे रोमाचं चिंतन. भगवान परमात्म्याच्या रोमामध्ये काय आहे? करोडो ब्रह्मांड आहे. त्या करोडो ब्रह्मांडामध्ये आपलं एक ब्रह्मांड आहे. मग आपलं एक ब्रह्मांड सापडणं हेच पहिल्यांदा कठीण आहे भगवान परमात्म्याच्या रोमामध्ये.
कदाचित ते करोडो ब्रह्मांडापैकी आपलं ब्रह्मांड सापडलं, यदा कदाचित ते ब्रह्मांड सापडलंच बरं का, तर त्या ब्रह्मांडामध्ये पुन्हा म्हणले 7 खाली लोक आहेत, 7 वर लोक आहेत, पुन्हा 3 लोक मुख्य आहेत, त्यातलं म्हणले स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये त्यातलं एक पुन्हा मुख्य लोक आहे. त्या मुख्य लोकामध्ये 7 द्वीप आहेत, 9 खंड आहेत, 9 खंडामध्ये अजनाब खंड आहे, त्यात भारतवर्ष आहे, त्या भारतवर्षामध्ये महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये काय म्हणले प्रत्येकजण आपापल्या जिल्ह्यामध्ये, कोण सोलापूरमध्ये आहे, कोण म्हणले लातूरमध्ये आहे. मी आता सोलापूरमध्ये बसलो आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुका आहे. बार्शी तालुक्यामध्ये कासारी गावच्या 1.5x1.5च्या आसनावर मी बसलो आहे. मला सांगा, भगवान परमात्म्याच्या रोमामध्ये आपण कुठंतरी दिसायला लागलोत का? मग अभिमान कशासाठी करायचा? स्थूल देहाचं चिंतन असताना रोमाचं चिंतन फार गरजेचं आहे. भगवान परमात्म्याच्या रोमामध्ये करोडो ब्रह्मांडामध्ये आपण कुठंही दिसत नाही, त्यामुळं अभिमान करायचा नाही. ध्यानविधी सांगितला, अष्टांग विधी भरपूर सांगितला, यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा प्रत्याहार, भक्तीचं मर्म सांगितलंय, कालाचा महिमा सांगितलाय. अष्टांग योगामध्ये देहासक्त पुरुषाची अधोगती सांगितली आहे. मनुष्य देहावर आसक्त झाला, अधोगती आहे. संसाररूपी चक्राचं वर्णन केलं आहे. गर्भामध्ये मनुष्य असताना कसे कसे म्हणले भगवान परमात्म्याला काय करतो म्हणले वचन देतो, वादी करतो. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळी उगवणी, आठवीन पायी हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. हे वचन आपण गर्भवासा काय सांगू गर्भीचे यातना, मज भोगिता नारायणा. गर्भाच्या यातना खूप आहेत, म्हणून त्या गर्भयातनेपासून मुक्त होण्यासाठी भगवान परमात्म्याची आपण वारंवार विनंती करतो. भगवान परमात्म्याला आपल्यावर कृपा येते. गर्भाच्या बाहेर जीव पडतो, जसा गर्भाच्या बाहेर जीव पडला तसा मायेमध्ये गुरफटून लावून म्हणले भगवान परमात्म्याला विसरून जातो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, विसरले तया थोर झानी हानी, पचतील खानी 84चा. म्हणून भगवान परमात्म्याला विसरायचं नाही. ज्यानं भगवान परमात्म्याला विसरलं त्याची दुर्गती होणार आहे. याचं वर्णन बरंच केलेलं आहे. देवभूतीला तत्त्वज्ञानाचा उपदेश कपिल भगवान परमात्मा करतायत आणि कपिल भगवान परमात्म्याच्या उपदेशावर भगवान देवभूती माता म्हणते, बेटा कपिल, मी तुझ्या सगळ्या उपदेशाचा एकच सार काढलाय. म्हणले काय? कितीही उच्च कुळामध्ये जन्मला असेल, पण ज्याच्या जिभेवर भगवान परमात्म्याचं नाव नाही तो चांडाळापेक्षा कमी नाही. पण एखाद्या शूद्र योनीमध्ये जन्मला आहे, नीच कुळामध्ये जन्मला आहे, पण ज्याच्या मुखावर निरंतर भगवान परमात्म्याचं नाव आहे तो चांडाळ का असना, तो काय म्हणले श्रेष्ठ भक्त आहे, श्रेष्ठ साधक आहे. म्हणून षष्टम स्कंदाच्या अजामिळ उपाख्यानाच्या शेवटी यमराज आपल्या दूताला सांगतो, यमराजाच्या जर तावडीतून सुटायचं असेल तर एक यमराज सांगून देतो कोणाला आणायचं आणि कोणाला आणायचं नाही. सांगत असताना एक श्लोक बाहेर पडलाय, जेव्हा न वक्ती भगवत गुणनामधेयम चेतश्चन ते स्मरते तच्चरणारविंदम कृष्णाय नो नमति शिर एकदा पिता नारायणध्वमस्तकृत विष्णुकृत्य. ज्याच्या जीवीवर भगवान परमात्म्याचं नाव नाही त्याला एक आणा. जिचं मस्तक भगवान परमात्म्याच्या चरणावर झुकत नाही त्याला आणा. ज्याच्या हृदयामध्ये मनुष्य जन्मामध्ये येऊन भगवान परमात्म्याविषयी प्रेम नाही, कळवळा नाही, त्याला आणा. बास, बाकी कोणाला आणू नका, असं म्हणले कपिल भगवान परमात्म्याने. खूप सुंदर उपदेश आपल्या आईच्या माध्यमातून काय केला म्हणजे समस्त जगताच्या कल्याणासाठी सांख्ययोगाचा उपदेश केला आहे. या सांख्ययोगाच्या उपदेशाचं म्हणले भरपूरसं आत्मसात देवभूती मातेनं केलं आणि म्हणजे ध्यानमग्न झाली. ध्यानमग्न आपल्या कपिल भगवान परमात्म्याने आईला नमस्कार केला आणि कायमस्वरूपीसाठी म्हणजे गंगासागरला कपिल भगवान परमात्मा निघून गेले आणि समाधी लावून काय केलं म्हणले ध्यानस्थ कपिल भगवान परमात्मा झाले. बोल कपिल भगवान की जय. तर संत समागम या पेजच्याद्वारे हरिभक्तीपारायण प्रवीण गुरुजी केळकर यांच्या आदेशानुसार आपण थोडंसं म्हणले माझ्या बुद्धीला जमल तसं बरं का चिंतन मी या कपिल अष्टाध्यायीचं केलं. वास्तविक ह्या कपिल अष्टाध्यायीवर चिंतन करणारे मोठमोठे वक्ते महाराष्ट्रात आहेत, भारतभर आहेत. त्या प्रकारानं मी तेवढा ज्ञान या कपिल अष्टाध्यायीला देऊ शकलो नाही. पण जे काय थोडकं मोडकं स्वचिंतनातून एकमेकाच्या चर्चेतून सद्गुरूंच्या आशीर्वादानं जे काही चिंतन मिळालं आहे केलं आहे ते सद्गुरूंचा आशीर्वाद आहे, कृपा आशीर्वाद आहे.
त्यांच्या कृपा आशीर्वादानं हे थोडंसं तुमच्यापुढं बोलण्याचा प्रयत्न केला आणि थोडंसं 15 मिनटं जास्त घेतली त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या वाणीला विराम देतो. भागवताचा एकच सार आहे, तो काय शिवचं नामसंकीर्तनं यस्य सर्व पापप्रणाशनं प्रणामो दुःखशमन तन्नमामि हरिं परम. नाम रूपी साधनाचा आधार घेऊन काय करा म्हणजे त्या परमतत्वाची प्राप्ती करून घ्या, हेच भागवताचा सार आहे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने काय करा म्हणजे नामचिंतन करून या संसाररूपी भवरोगातून कायमची आपली मुक्तता करून घेण्यासाठी नामाचं चिंतन करा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कपिल भगवान की जय. भागवत भगवान